तुम्हाला कधी काय म्हणतात त्याला बदाम ते काजू वगैरे अशा काही गोष्टी लावल्या होत्या का? म्हणजे जेवढी काळजी आज तुमचे पालक तुमची घेत आहेत, गुड नाईटचं कॉईल कधी पाहिलं होतं का लहानपणी? असं काही मला नाही आठवत आहे. तुम्ही शॅम्पू वगैरे हे जे काही आज फॅसिलिटीज आहेत, लक्झरीज आहेत, त्या लहानपणी होत्या असं काही आठवत नाही. असतील कदाचित, पण ते लक्झरीच्या पात्र समोरची मंडळी नसेल कदाचित. आज तुम्हाला सगळं मिळतंय. साधारणतः सकाळी जर आपण थंड पाणी पिलं तर दुपारी नाक व्हायला चालू होत आहे. म्हणजे मग नेमकं होतंय काय आपल्या शरीरासोबत? आपण वीक होत चाललोय का ते किटाणू ताकदवर होत चाललेत? या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या तालुक्याचं एक अतिशय हसतमुख असं व्यक्तिमत्व डॉक्टर आनंद मोरे यांना आमंत्रित करतोय. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय त्यांच्या जोरदार आणि बहारदार शैलीमध्ये मार्गदर्शन करावं. आदरणीय आनंदजी मोरे सर. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकाया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित या कॉलेजचे प्रिन्सिपल, आमचे गुरु मार्गदर्शक माननीय नारायण खैरे सर, या व्यासपीठावर उपस्थित या कॉलेजचे इतर सरस्वतीचे अंश असलेले प्राध्यापक, शिक्षक वृंद आणि या व्यासपीठावर उपस्थित धन्वंतरी देवतेचे अंश असलेले आमचे सहकारी आणि तालुका मेडिकल ऑफिसरच्या सारख्याच पदावर काम करणारे आमचे डॉक्टर विकास सर, की जे आपल्या तालुक्यातीलच आणि शिरसाव या गावचे आहेत. त्यानंतर आताच ओळख करून दिलेले आमचे दत्तात्रय अडसूळ सर, की जे आणि इथे उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो आणि माता भगिनी. आज आपण जी 24 मार्च या दिवशी आपण एकत्र जमलेलो आहोत, तर आपल्याला उत्सुकता लागली असेल की प्रत्येक दिवशी अशा वेगळ्या प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत, तर आजचा जो दिवस आहे तो जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा आपण करतो. तर लक्षात घ्या की आजचा जो विषय आहे तो उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि बाऊची महाविद्यालय या विद्यालयातर्फे या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो काही आजचा कार्यक्रम सोहळा अरेंज केलेला आहे, यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो काही संकल्प केलेला आहे की टीबी मुक्त भारत हा बनवणे. कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये दरवर्षी जर पाहिलं तर 40 लाखाच्या वर रुग्ण हे टीबी मुळे मरत असतात आणि त्यातल्या त्यात 1/3 जे रुग्ण आहेत ते आपल्या भारत देशातील आहेत. मग त्याचे कारण खूप वेगवेगळे असतील. पॉवर्टी असेल, इलिटरेसी असेल, हेल्थ बद्दलचं जे काही जाणीवा व्हायला पाहिजे त्या थोड्याफार कमी असतील, जे काही असेल तर त्याच्यामुळं. पण जे काही सगळ्या गोष्टी बाजूला टाकून आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, UNO या सर्वांच्या एकत्रितपणे जागतिक लेवलला आजच्या दिवशी आपण जनजागृती करण्याचं कार्य करत असतो. तर माननीय पंतप्रधानांनी हा टीबी मुक्त भारत निर्माण करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम अरेंज केलेला आहे. तर ते म्हणजे टीबी मुक्त पंचायत अशा प्रकारच्या त्यांनी निर्देशना दिलेली आहे की प्रत्येक पंचायत समिती असेल किंवा प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा त्या विभागातील जे काही घटक असतील तर त्यांनी हा विडा उचलला पाहिजे की हा टीबी मुक्त भारत करण्यासाठी, परिसर करण्यासाठी आपण प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे. तर आज ह्याच विषयाचं आपल्याला देखील ज्ञान व्हावं, अवेअरनेस निर्माण. आपण एक सुशिक्षित आहात, स्वतःच्या घराचा, या कुटुंबाचा आणि समाजाने, पर्यायाने देशाच्या पाया भविष्य आपण आहात. तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये जर जनजागृती झाली, आपल्याला जर ह्यातील गोष्टी काही समजल्या तर आपण आपापल्या गावामध्ये जाऊन देखील आपण इतरांना आपल्याला सांगू शकतो की बाबा तुला अशा प्रकारे 2 आठवड्याच्या वर झाला खोकला येतोय किंवा तुझं वजन कमी होते, जो ताप कमी तुला सारखा येतोय, तर तुला टीबी असण्याची शक्यता आहे. तू सरकारी दवाखान्यामध्ये जा, तिथे तुझी थुंकी तपासून घे, एक्सरे काढ, बाकीच्या गोष्टी बघ आणि मग लवकर निदान जर झालं तर तू लवकर बरा होशील. तर ह्या सगळ्या गोष्टी ही जे म्हणतो ना की जन आंदोलन एक प्रकारचं व्हायला पाहिजे. म्हणूनच आपला जी काही थीम आहे की टीबी हारेगा और अपना देश जीतेगा. तर तशाच पद्धतीने टीबी हारेगा और पूरा जग जीतेगा अशा प्रकारची एक वर्ल्ड वाईड कल्पना घेऊन आज आपण इथे या गोष्टीसाठी उपस्थित झालो आहोत. तर लक्षात घ्या की ट्युबरक्युलोसिस म्हटल्यानंतर एवढं असं लगेच घाबरायची गरज नाही. पण ह्याबद्दल आपल्याला अवेअरनेस काय पाहिजे तर टीबी हा संसर्गजन्य आजार आहे हे आपल्याला माहिती.
आणि तो आपल्या आरोग्याला लागलेला सोडून द्या. कारण आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. आतापासूनच आपल्याला जे काही आपले बेसिक मूलभूत जे काही पंचसूत्रे आपल्याला सांगितलेले असते की अन्न वस्त्र निवारा, त्यानंतर शिक्षण आणि आरोग्य. आणि आपली संस्कृती ही आपल्याला नेहमीच सांगत असते की आरोग्यवान बना. कारण आरोग्य धनसंपदा आपली संस्कृती सांगते किंवा 5 गोष्टी अशा आहेत की ते जर आपण आयुष्यामध्ये जर अंगीकारल्या तर तुमच्याकडे सत्ता, पैसा, धन, दौलत, कीर्ती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे आहेत. ह्या 5 गोष्टी काय आहेत तर महाभारतामध्ये एक श्लोक आहे की आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्मा स्वाधीनताचे पोषण यदाश्वर दिनाप्य. म्हणजे आरोग्य हे सर्वप्रथम दिलंय, त्यानंतर शिक्षण हे दिलेलं आहे. कारण आरोग्य उत्तम असेल तरच आपण शरीर मनाने तंदुरुस्त असू तरच आपण शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊ. आणि विद्याधन सर्वधन प्रधान सांगितले आहे पुन्हा, बरोबर आहे. आरोग्य धनसंपदानंतर विद्याधन प्रधान सांगितले का तर न चोर हार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न भारकाली हृदयावर देव नित्यम विद्याधन सर्वधन प्रधान असं. म्हणजे आपला कोणी राजा असला तरी ते आपल्याकडे विद्या घेऊ शकत नाही, कोणी चोर असला तर चोरी करू शकत नाही, ना कुठला भाऊबंदकी असेल तर त्यामध्ये वाटेकरी होऊ शकत नाही. अशा विविध गोष्टी आहेत. जेवढं तुम्ही एक्सप्लेन करा तेवढं वाढत जा. आणि कायम लक्षात ठेवा की नृपुत्तमचे विद्वत्तमचे नैवतुल्य कदाचन स्वदेशी पूज्यते राजन विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे जे काही विद्वत्ता आहे तर त्या व्यक्तीला जगाच्या पाठीत कुठे गेलं तर मान असतो, पण जो राजा आहे त्याला केवळ त्याच्या राज्यामध्ये पूजलं जातं. त्यामुळे कायम लक्षात ठेवा आजचा जो आपला विषय आहे तो आरोग्याचा आहे. त्यामुळे त्या विषयाला मी बगल देऊ इच्छित नाही. तर आपण आरोग्याबद्दल बोलताना जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस आपण काय म्हणायचो, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. आरोग्यम धनसंपदा का म्हणलं, कशासाठी तर धर्म अर्थ काम मोक्ष आरोग्य म्हणतो. अशा प्रकारची आपल्याला संस्कृती सांगते. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म की धर्म म्हणजे प्रत्येकाचं आपलं जे काही कर्तव्य आहे, एक मुलाचं कर्तव्य आहे, वडिलांचं कर्तव्य मी करतो, पण जे काही माझं कर्तव्य आहे ते जर व्यवस्थित करायचं असेल तर मला आरोग्य व्यवस्थित लागतं, नाहीतर माझं ते कर्तव्य व्यवस्थित होणार नाही. अर्थ म्हणजे पैसा कमवायचा असेल तर शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम पाहिजे. काम म्हणजे एवढ्या प्रकारचे सुभोग जर मला माझ्या शरीरापासून घ्यायचे असतील तरी सुद्धा माझं आरोग्य व्यवस्थित लागतं. आणि मोक्ष प्राप्ती जरी पाहिजे असेल, जीवनाचा अंतिम हेतू ध्येय, तरी देखील मला आरोग्य चांगलं लागतं. म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे. शरीराचा नाश झाला असतील तर सगळ्या गोष्टींचा नाश होतो. म्हणून आरोग्य हे चांगल्या प्रकारे जतन करून त्या आरोग्याला सुरून लागण्याचं काम हे अशा प्रकारचे ट्युबरक्युलोसिस असतील, कोरोना आजार असेल किंवा HIV असतील, खूप सारे आजार असतात. पण त्या दिवशी तिथे जनजागृती निर्माण करणं आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून शासन स्तरावर आणि आपल्या शाळेमार्फत आपल्याला अशा प्रकारचे संस्कारक्षम सोहळे, हेच प्रकारचा संस्कार सोहळा आहे की ज्याच्यावर तुम्हाला ही जी शिकवणी मिळणार आहे ती तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी आणि मित्र परिवारासाठी जे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्यासाठी आयुष्यभर मरेपर्यंत तुमच्याबरोबर साथ राहणार आहे अशा प्रकारच्या. त्याच्यामुळं लक्षात घ्या की ज्यावेळेस आपलं शरीर हे वेगवेगळ्या कारणाने दुर्बल होत राहतं, म्हणजे आपण अवेळी जेवण करतो, व्यवस्थित आपण जे काही वेगाचं धारण करतो, म्हणजे पोट साफ करत नाही, टॉयलेटला जात नाही, वेळेवर जेवत नाही, सतत मोबाईलमध्ये आपलं लक्ष असतं, चांगला अभ्यास करत नाही, रात्री जागरण जास्त करत बसतो, अयोग्य गोष्टी असे खातो, सगळे बिस्किट, कुरकुरे, चॉकलेट किंवा बाहेरचे फास्ट फूड, चायनीज ह्याच गोष्टींवर जास्त त्याचा जोर असतो. त्यानंतर त्या सगळ्या कारणामुळे कोणी व्यसनाच्या आहारी जातो पुढं, बरोबर आहे. फोन, सिगारेट, दारू, तंबाखू, ड्रग्ज अशा वाईट गोष्टीकडे जे काही पसरतात त्याच्यामुळे शरीर जे आशक्त होतं, तर त्या आशक्त शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार हे काही संपूर्ण याच्यामध्ये फिरत असतात, जीवजंतू, तर त्या जीवजंतूचा प्रभाव आपल्या शरीरावर व्हायला लागतो. आणि अशाच प्रकारचे TB हे जंतू जे काही आपल्या वातावरणामध्ये फिरत असतात तर ते श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात आणि जिथं कुठं दुर्बलता असेल तिथं TB निर्माण होतो. TB फक्त फुफ्फुसाचा असतो असं नाही आहे, तर TB आपल्या गळ्याला जे गाठी येतात, त्यानंतर मेंदूचा, त्यानंतर आपल्या फुफ्फुसाचा असेल, किडनीचा असेल, आतड्यांचा असेल, बोनचा असेल, म्हणजे हाडांचा असेल, जॉईंट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गुप्त अंगाचा, लैंगिक विभागाचा देखील TB असू शकतो. तर त्यामुळे हे TB जर झाला तर याची लक्षणं आपल्याला माहिती पाहिजे. TB झाला तर रात्रीच्याला ताप येतो, घाम यायला लागतो, वजन कमी व्हायला लागतं, भूक लागत नाही, चिडचिडेपणा वाढत जातो, त्याची मानसिक अवस्था व्यवस्थित राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात. आणि विशेषतः जे काही 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या पुढचे म्हातारे आपल्या असतात, वृद्ध व्यक्ती, तर ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यामध्ये जर खोकला तुम्हाला आठवडा, 2 आठवडे, 3 आठवड्याच्या वर जर असेल आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये कोणाला, तर त्याला सांगायचं बाबा रे तू सरकारी दवाखान्यामध्ये जा, तुमकीची तपासणी कर, फोटो काढतात, बाकीच्या गोष्टी चेक करतात आणि तुला जर आजार असेल तर फुकटमध्ये औषध देतात.
आणि जर समजा तुम्ही नाही सांगितलं तर टीबी असेल तर काय होईल, तर त्याच्या घरच्या लोकांना सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो जिथे कुठे थुंकत जाईल किंवा बाकीच्या गोष्टी करत जाईल तर ते हवेतून जंतू पूर्ण गल्लीमध्ये गावामध्ये फिरून ते जे काही दुर्बल लोक आहेत त्यांना ती होण्याची शक्यता जास्त असते. मग एकदा टीबी झाली की 6-6 महिने औषधे खावी लागतात. ते औषधे जर व्यवस्थित तुम्ही घेतलं नाही, बरं झालं मध्ये जर बंद केलं तर काय होईल, पुन्हा ड्रग रेझिस्टन्स पद्धतीने आजार व्हायला लागतात आणि मग परत 2-2 वर्ष औषधं तुम्हाला खावी लागतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून आपला संस्कृती काय सांगते की पूर्वी देखील आपल्याला माहिती होतं आपल्या संस्कृतीला आयुर्वेदाला म्हणा किंवा भारतीय संस्कृती प्राया सर्व संक्रमका, म्हणजे सगळे जे आजार होते कुष्ठम ज्वरम शोषचे नेत्राभिषंगम एवच, म्हणजे कुष्ठ असतील किंवा त्वचेचे आजार असतील किंवा इतर सगळे ताप असेल, थंडी ताप, हे सगळे संसर्गजन्य आजार आहेत. पण तरी सुद्धा अँटीबायोटिक्स किंवा इतर गोष्टींवर लक्ष का दिलं नाही, तर त्यावेळेची दिनचर्या ऋतुचर्या ही आपली अशी होती की शरीराला शिक्षण बनवणार होती. त्यामुळे साधारण औषध गोळ्या घेतल्या, बाकीच्या गोष्टी आपण कव्हर होऊन जायचो. तर त्यामुळे जे काही आपलं एखादी काळी पेटी आहे, तुम्हाला माहिती आहे जर काळी ओढली आणि ती जर एखाद्या गवताच्या खाण्यावर टाकली किंवा कापसावर टाकली तर काय होईल, गंजी पेट घेईल. पण तीच काळी ओढली ती फरशीवर टाकली तर काय होईल, ती विजून जाईल. तशा प्रकारची एक प्रकारची ओढलेली काळी पेटलेली ही म्हणजे एक प्रकारची इन्फेक्शन आहे. आणि ते जर समजा आपल्या शरीरावर जर पडलं आणि आपलं शरीर जर नाजूक असेल कापसाप्रमाणे त्यासारखं तुलतुलीत सिलेंडर लाईफस्टाईलमुळे तर ते लगेच आपलं पेट देतं शरीर आणि मग कोरोना टीबी ह्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. पण जर आपण वेळेवर व्यायाम करत असू, चांगला सकट संतुलित पोषक आहार घेत असू, आदर्श दिनचर्या आपण पालन करत असू, आपल्या आई वडिलांनी, गुरुजनांनी, इतरांनी जे काही मार्गदर्शन देऊन करतात त्याचं तंतोतंत पालन करून आपलं जर आपण शरीर चांगलं बनवत असू तर मात्र आपल्याला अशा प्रकारचे आजार होत नाहीत आणि उलट आपण एक चांगले तंदुरुस्त राहू. त्याच्यामुळं आपल्या शरीराकडे ज्यावेळेस आपण बोट दाखवतो एखाद्या आजाराकडे त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे असतात. त्यामुळे एखादा आजार झाला तर ह्या जंतूमुळे होण्यापेक्षा माझं पण काहीतरी चुकलेलं आहे, ह्या निसर्गाची नियम मी पण कुठतरी पाळलेले नाही आहेत, त्याच्यामुळे शरीर माझं कमकुवत झालं, त्याच्यामुळे ह्या प्रकारचा आजार झाला. म्हणून आधुनिक शास्त्राने उपचार घ्या, पण ही काय आजार झाला परत न होण्यासाठी काय करायचं, म्हणून त्यासाठी आयुष जे आहे की ज्याच्यामध्ये होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, योगा, सिद्धा ह्या प्रकारचे मेडिसिन घेऊन आपण हे चांगल्या प्रकारे स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवायचं आणि आजारी पडला तर त्यातून. मग ह्या प्रकारे ज्यावेळेस एखादा चोर आपल्या गावामध्ये शिरतो, जसं टीबीचं इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये झालं तर ते संपूर्ण शरीरात फिरताना कुठला टीबी होईल, जर समजा एखादा सिगारेट ओढत असेल किंवा त्याचे फुफ्फुस जर नाजूक असतील, प्राणायाम योगा वगैरे बाकी करत नसेल, सूर्यनमस्कार तो करत नसेल तर नॉर्मली श्वास घेताना काय होते की आपलं 60% फुफ्फुस भरलं जातं, 30-40% वर जरी कामच राहतं. मग तिथे जी काही पोकळी निर्माण होते जिथं आपले कुठल्याही प्रकारचे श्वास जात नाही तर तिथं ते टीबीचे जंतू आश्रय करतात आणि तिथे त्या प्रकारे मग स्वतःचं घर बनवतात आणि तिथून टीबीला सुरुवात होऊन जाते. म्हणून मोठमोठे श्वास घेणं, खेळणं, सगळ्या गोष्टी करणं त्याच्यामध्ये संपूर्ण शरीर हे फ्लश आउट होतं. म्हणून कंटिन्युटी जर नाही स्टॅग्नेशन जाते, म्हणजे जे काही पाणी वाहत राहतं नदीमधून तर ती पिण्याला चांगलं असतं. पण जिथं कुठं अडतं त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबकं साठतं, त्याच्यामध्ये घाण तयार होते, चाकू तयार होतात, इन्फेक्शन येतं. त्या पद्धतीने जर शरीरामध्ये कुठेतरी स्टॅग्नेशन झालं, अडथळा निर्माण झाला तर तिथे ते इन्फ्लामेशन चालू होतं. म्हणून रोज सकाळी उठलं की अर्धा तास आपण स्वतःसाठी दिलं पाहिजे. फ्रेश होऊन जेव्हा येतो त्यावेळेस सगळ्यांनी सूर्यनमस्कार घातले पाहिजे. जे काही मंत्रोच्चार असतो आपला ओम ह्राम ह्रीम ह्रोम ह्रैम ह्रोम ह्रः मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः म्हणून जे आपण 12 नावं घेतो सूर्याच्या त्या पद्धतीने एक्सरसाइज करतो सूर्यनमस्कार, त्यावेळेस मंत्राने आत्मिक आणि कुठल्या स्थितीत श्वास घ्यायचा, कुठल्या स्थितीमध्ये श्वास सोडायचा याच्यामध्ये प्राणायामामुळे मानसिक आणि वेगवेगळ्या प्रकारची जी काही 7 आसनं त्यामध्ये येतात तर त्या आसनांमुळे आपल्यावर शारीरिक म्हणजे 3 स्तराचा व्यायाम फक्त सूर्यनमस्कारामुळे होतो आणि त्यामुळे अशा प्रकारची व्याधी प्रतिकार शक्ती आपली चांगली राहते आणि अशा प्रकारचे आजार होत नाही. आणि ज्यावेळेस ते पूर्ण शरीरामध्ये चोर फिरतो त्या जिथे कुठं कडे रिकामे असतात, दुर्बलता असते तिथे ते चोरी करतो. तशा पद्धतीने ते जर इन्फेक्शन आपल्या शरीरात फिरायला लागलं तर आपला जर समजा सतत न झोप घेता, चिडचिडेपणा, कानामध्ये मोबाईलचं ऐकून जर मेंदू कुठं नाजूक झाला असेल तर आपल्याला मेनिंजायटिस देखील टीबीचा होऊ शकतो. त्यानंतर दारू पिऊन जर आपले आतडे सडले असतील, तंबाखू पुड्या खाऊन जर आपले घसा किंवा शरीर खराब झाला असेल तिथला देखील आपल्याला टीबी होण्याची शक्यता आहे. पाणी वेळ घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी करायच्या तर किडनीचा टीबी होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला जिथे दुर्बलता आहे तिथे टीबी होऊ शकतो. आणि जे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत, ज्यांना HIV सारखे वेगवेगळे आजार आहेत, ज्याच्यामध्ये व्याधी प्रतिकार शक्ती त्यांची कमी झाली आहे, अशांना मात्र टीबी अतिशय अशा प्रकारे होऊ शकतो. म्हणून ज्यांचं वजन कमी होत आहे, आता वजन कमी होण्यासाठी आपल्याला काय आपली ह्याच्यावर करायची गरज नाही काट्यावर, पण आहे ते शर्ट पॅन्ट जरी आपल्याला लूज व्हायला लागले तर समजायचं की माझं वजन कमी व्हायला लागलं.
तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये जर असे कुठले आपल्याला रुग्ण आढळले तर नक्कीच त्यांच्यावर लक्ष ठेवून आपल्याला जनजागृती पुढे केली पाहिजे आणि त्यांना विविध प्रकारचे फुकटमध्ये 6-6 महिने उपचार आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये दिले जातात आणि आपल्या आशा कार्यकर्तेमार्फत किंवा आपले जे दत्ता अडसूळ सर आहेत अशांना घरोघरी जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं. महिन्याची औषधं त्यांना दिले जातात आणि त्यांना औषध देऊन त्यांना दर महिन्याला 1000 रुपये दिले जातं की बाबा चांगलं पौष्टिक अन्न खा, म्हणजे शरीराची देखील ताकद वाढली पाहिजे, तिकडनं गोळ्या औषधे पण गेले पाहिजेत आणि तू चांगल्या प्रकारे ठीक झाला पाहिजे. तरच हे टीबी मुक्त आपण भारत बनवू शकतो. जसं आपण पोलिओ मुक्त भारत आपण संकल्पने बनवलं तशा पद्धतीने आपल्याला टीबी मुक्त भारत बनवायचं आहे. आणि ह्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिळतात की ज्याच्यामध्ये इथॅन बुटाल आहे, इथॅन जे काही रिफॅम्पिसिन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे 4 नमुन्याचे ड्रग्स त्यामध्ये वापरतात. AKT अँटीकॉक्स ड्रग. आता ना कॉक्स हेच टीबीला पर्यायी नाव दिलं का तर 1882 साली रॉबर्ट कॉक्स नावाच्या शास्त्रज्ञाने याचा जीवजंतूंचा शोध लावला की ह्याच्यामुळं पूर्वी हा जो आजार होता त्याला राजयक्ष्मा म्हणायची, क्षय म्हणायची, म्हणजे हा रोगांचा राजा होता. का तर हा पूर्वीच्या पौराणिक कथा आहे की ज्याच्यामध्ये चंद्राला सुद्धा हा आजार झाला होता. चंद्राला का तर अति ह्या सगळ्या गोष्टींमुळे दक्ष प्रजापती अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे त्यांना तो आजार झाला होता. आणि राजयक्ष्मा म्हटल्यानंतर राजा जर ह्या आजाराचा असेल तर त्याच्यावर जे काही सैनिक असतात त्याचे जसे येतात तर तशा पद्धतीने ह्या आजाराबरोबर विविध प्रकारचे जे काही सिंड्रोम असतात, ताप आहे, थंडी आहे, दुखणं लागणं, अशक्तपणा, दुर्बलता, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींवर प्रिव्हेन्शन हे फार महत्वाचं आहे कारण हा राजा रोगांचा असल्यामुळे. म्हणून आपल्याला योग्य चिंतामुक्त जीवन जगा, व्यवस्थित वेळेवर जेवण करा, सकस संतुलित पोषक आहार घ्या, बाहेरचे जे काही साधारण गाड्यांवरचे जे आहेत ते कमी करा, फळ फ्रूट जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये घ्या, त्यानंतर व्यायाम वेळेवर करा, पाणी भरपूर मात्रेमध्ये प्या. जर पाण्याचं प्रमाण आता उन्हाळा वाढलाय तर जे काही आपण पीत होतो त्यापेक्षा एक्स्ट्रा पाणी प्या, प्रत्येकाने बाटली जवळ वाटल्यास ठेवा. या सगळ्या गोष्टी जर आपण केलं तर नक्कीच आपलं शरीर चांगलं राहील आणि आपल्या टीबी पासून आपण स्वतः देखील दूर राहू आणि आपला समाज देखील दूर राहू. आणि अशा पद्धतीने जी काही आपला थीम आहे आपल्या माननीय पंतप्रधानांनी निर्माण केली की टीबी हारेगा देश जीतेगा. चला 3 वेळेस म्हणायचं. मी म्हणतो टीबी हारेगा देश जीतेगा, टीबी हारेगा देश जीतेगा, टीबी हारेगा देश जीतेगा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. अतिशय धावतं असं भाषण आणि म्हणजे सध्या जमानाच 2020चा असल्यामुळे सरांनी अतिशय उत्कृष्टपणे अतिशय सरांचं वक्तृत्व कलेवरती असलेलं प्रभुत्व आपल्याला सर्वांना जाणवलं असेलच आणि सरांचा असलेला अभ्यास, त्यांचा भाषेचा व्यासंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवल्या असतील. याच्यानंतर या मार्गदर्शनानंतर जर तुम्हाला काही शंका असतील तर कृपया तुम्ही विचारू शकता, जेणेकरून काही असतील शंका की विद्यार्थी मन आहे आपलं, आपल्याला शंका असू शकतात की हा कशामुळे पसरतो, कशा पद्धतीनं पसरतो किंवा आपण त्याच्यापासून आणखी काय काय काळजी घेतली पाहिजे. जर कोणी असेल तर विचारू शकता. आहेत कोणाला काही शंका? अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकाया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में, कोटि कोटि जनता की जय. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या कॉलेजचे सर्वांचे आवडते डॅशिंग असे आमचे प्रोफेसर, आमचे मित्र जे सांगतात ते स्वतः करतात. कारण ते दर गुरुवारी आमच्याकडे आपल्या हॉस्पिटलला आर्ट ऑफ लिव्हिंगचा योगाचा फॉलो कोर्स असतो. तिथे सर आम्ही नसतो पण आवर्जून न चुकता तिथे ते उपस्थित असतात. 1-2 तास तिथे ते एक्सरसाइज, प्राणायाम वगैरे बाकीचं करतात आणि इतरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि त्याचबरोबर आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील जे काही टीबी सारखे किंवा इतर जे काही संसर्गजन्य आणि आजारांचे जे काही ह्या तालुक्यातील प्रोग्राम्स असतात तर त्या प्रोग्रामचे मॅनेजमेंट करणारे म्हणजे तालुक्याचे अधिकारी आमचे डॉक्टर
विकास पवार सर जे आपल्या तालुक्यातीलच आहेत. या अगोदर ते उस्मानाबाद येथे जिल्ह्याच्या पोस्टर होते, पण त्यांनी आता सध्या आपल्या तालुक्याची धुरा सांभाळण्याचा मानस घेतला आहे, कारण त्यांचं गावच इथं शिरसाव वाकडी आहे. त्यानंतर प्रत्येक घरोघरी जाऊन TB रुग्णांचे तपासणी करणं, निदान करणं, त्यांना झालं असेल तर त्यांना घरी जाऊन औषध उपचार देणं आणि त्यांना कव्हर करणं, या सगळ्या गोष्टी करणाऱ्या आमच्या दत्तात्रय आळसू सर आणि इथं उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, जे राघव शिंदे कॉलेजचे प्राचार्य संस्थापक हे अत्यंत धडाडीचे असतात. त्यामुळे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम जे असतात ते इथे आयोजन केले जातात आणि आपल्याला संस्कारित केलं जातं की जे आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथून आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या राघव शिंदे कॉलेज, महर्षी राघव शिंदे कॉलेज यांचे प्राचार्य यांच्या संयुक्त विद्यमानातनं आज जो काही 24 मार्च हा वर्ल्ड TB डे म्हणून आपण साजरा केला जातो, तर ह्याचं आपण इथे आयोजन केलं आहे. तर हे आयोजन करण्याचा उद्देश तरी काय, तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जगामध्ये जर विचार केला तर जवळपास दरवर्षी एक 40 लाख लोक जर TBने मृत्युमुखी पडत असतील तर 4 लाख कमीत कमी दरवर्षी आपल्या भारतातले असतात. म्हणजे 1/3 ते 1/3 रुग्ण हे आपल्या भारत देशामध्ये असतात. मग त्यामध्ये इलिटरसी असेल, पॉवर्टी असेल, हेल्थ वाईज त्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा जनजागृती नसेल वगैरे बाकी या सगळ्या गोष्टी. म्हणून आपण WHO किंवा जे UNO जो आपण म्हणतो ह्यांच्यासह पूर्ण जगाने एकत्रित येऊन आपला भारत आणि आपल्या पंतप्रधानांनी जे काही TB मुक्त देश बनवण्याचा जो संकल्प केलेला आहे, तर तो संकल्प जर सर्वत्र पोहोचायचा असेल तर माननीय पंतप्रधानजींनी त्या संकल्पातून एक विशेष स्कीम राबवली आहे की TB मुक्त पंचायत. म्हणजे प्रत्येक पंचायती म्हणजे खेडेगावातल्या प्रत्येक जे काही, त्यानंतर म्युन्सिपाल्टी असेल बाकी असेल, त्यांनी एक संकल्प करायचा की माझ्या एरियामध्ये तर कुठला TBचा पेशंट राहिला नाही पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे की जनजागृती केली पाहिजे, घरोघरी जाऊन त्याची विचारणा केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, त्यातून ते TB रुग्ण शोधून काढले पाहिजे, योग्य उपचार दिला पाहिजे. म्हणजे इरॅडिकेट, जसं पोलिओ हा आजार पूर्णपणे आपण इरॅडिकेट केला, आता पोलिओ नाही आहे. तर पूर्वी एक 10-1-2 मुलं तर लढत चालायचे किंवा त्यांचा पाय कमी व्हायचा बाकीच्या गोष्टी. तर आता हे जर माननीय पंतप्रधानजींनी जर संकल्प केला आहे की आपला भारत देश TB मुक्त व्हावा, तर त्यासाठी हे आपल्या सगळे जे काही जबाबदार नागरिक आहेत, आपल्यासारखे एज्युकेटेड जे धडाडीचे सुशिक्षित जे व्यक्तिमत्व आहे की जे भविष्यामध्ये या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं जे काही भविष्य आहे जे तुमच्या पायावर उभा आहे, ते त्यांना जर एज्युकेट केलं तर तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या क्षेत्रात जाऊन पाहू शकता आणि त्यानुसार आपण जनजागृती करून आपण TB मुक्त हा भारत आपण करू शकतो. आणि TB मुक्त भारतच नाही तर TB मुक्त देश हा आपल्याला जग हे पूर्ण TB मुक्त करायचा, अशा प्रकारचा संकल्प घेऊन आज आपण आपल्याला पूर्ण करतात. तर लक्षात घ्या की हे सगळे आजार TB असेल किंवा इतर कुठलेही संसर्गजन्य आजार असतील की आपल्या संस्कृतीने सुद्धा सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या मार्गाने संसर्ग होतात. जसं वेगवेगळे आजार जे कुष्ठम, ज्वरम, श्वसच, नेत्राभिषंदम, येवच, तर ह्या पद्धतीने वेगवेगळे आजार पूर्वी पण सांगितलेले आहेत. सर्व आजार प्राय संक्रमण आपल्या संस्कृतीने स्वतः सांगितले. आताच नाही की ॲलोपॅथीनेच म्हणतात की इन्फेक्शन डिसीज आहे, पूर्वी पण सांगितलेलं आहे. पण ह्या गोष्टी होत असताना मग हे कसे होतात की एकत्र झोपलं, एकत्र काय खानपान केलं, एकत्र वेगवेगळ्या प्रकारचे काही गोष्टी केल्या तर ह्यातून हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पण TB हा आजार फक्त संसर्गजन्य आहे, तो काही एकत्र जेवल्यामुळं, हातात हात दिल्यामुळे बाकीच्या गोष्टी होत नाही. तो कशा प्रकारे होतो आपण तो पाहणारच आहोत. पण लक्षात घ्या की हे सगळे आजार आता आपल्या जर संस्कृतीला माहिती होती की प्राय सर्व संक्रमण, तरी त्यावर मग विचार का केला नाही. मग अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या प्रकारचे हे ह्यावर न विचार करता पूर्वी जे काही आपली नॅचरल दिनचर्या होती तर त्यामध्ये आपले धातू सर्व शरीर हे सक्षम असायचे, इम्युनिटी पॉवर चांगली असायची. त्यामुळं संसर्गजन्य कितीही जीवजंतू आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल तरी ते आपल्याला तेवढं बाधक होत नसायचे. कारण का आपल्याला माहिती आहे की अतृण्व पद्धती बनणे स्वयंमेव विषमते. म्हणजे एखादी काडी उडली आणि ती जर कापसावरून गवताच्या भाड्यावर टाकलं तर काय होईल, ती पेट घेईल. पण तीच काडी उडून मी जर समजा याच्यावर टाकली, फरशीवर टाकलं तर काय होईल, ती आपल्याला भिजून जाईल. तशा प्रकारची इम्युनिटी जर आपली स्ट्रॉंग असेल तर आपल्याला होणार नाही. आपण पाहतो की कोरोनामध्ये आपल्या घरातले 5 जणांपैकी 2 जण आजारी पडायचे, 3 जणांना काहीच होत नाही. तर हे सगळ्या गोष्टी त्या याच्यावर आहेत. म्हणून आपल्या शरीराकडे लक्ष द्या अशी संस्कृती सांगायची. आणि शरीर हेच काम महत्वाचं आहे. आपली संस्कृती सांगते की आरोग्य धनसंपदा. आपण लहानपणी दिवा लावायचो तुळशीजवळ आणि त्यावेळेस काय म्हणायचो
की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. आरोग्यम धनसंपदा. तर हे का की ह्यामध्ये असं सांगितलं की धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्य बोलवतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जन्माला आपण येतो प्रत्येक जण त्यावेळेस आयुष्याचे 4 पुरुषार्थ असतात, 4 उद्देश असतात आपले. एक तर धर्मपालन, धर्म म्हणजे कर्तव्य कर्म की धर्म, बाकीचे कुठले धर्म नाही, म्हणजे जे आपलं कर्तव्य आहे. त्यावर बोलत बसायचं म्हटलं नुसतं धर्मावर तरी 1 तास आपला जातो की कसं आपलं शरीर आहे. परोपकार शरण इष्टिंतनार्थम विडंबना विवेकार्थम विडं बुद्धी ज्ञानार्थम विडं जीवन. म्हणजे अशा प्रकारचे काही उद्देश आहेत. म्हणजे परोपकारासाठी शरीर आहे. जसं गाय आहे, सूर्य आहे, वनस्पती सृष्टीकडे आपण पाहतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे परोपकार करतच जातात आणि तसं आपलं ध्येय सुद्धा आपण परोपकार करतच ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये जसं फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट आणि फंडामेंटल ड्युटीज, तर फंडामेंटल ड्युटीजवर जास्त काय बोललं नाही, पण आपली संस्कृती फंडामेंटल ड्युटीजवर जास्त बोलते. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून ह्या प्रकारचे पूर्वी जास्त क्राईम नसायचे, बाकीचे तर गोष्टी कारण संस्कार केला जायचा. आता तेवढे संस्कार नाही. तर अशा पद्धतीने धर्म म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कर्तव्य करायचं आहे तर आपलं शरीर चांगलं. जर माझं आरोग्य व्यवस्थित नसेल तर मी माझं कर्तव्य करू शकत नसतो. आज मी आपल्यासमोर उभं राहिलो शकत नसतो. धर्म अर्थ म्हणजे काम, धर्म अर्थ म्हणजे पैसा कमवणे. जर वेगळ्या प्रकारे जर पैसा कमवायचा असेल तर आत्ताच तंत्रज्ञानाने सांगितलं की तुमचं शारीरिक बरोबर मानसिक देखील आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. कारण मन जर चांगलं असेल तर आपण निर्णय क्षमता चांगली घेऊ शकतो आणि वेळ निर्णयच हात धर जसं आपण प्रकार म्हणतो तशा पद्धतीने आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, दीर्घ आयुष्य जगायचं, शरीर मन दृष्ट्या आपण स्ट्रॉंग पाहिजे, तरच आपण चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो. आणि काम म्हणजे वेगळ्या प्रकारे सुखभोग जर आपल्या आयुष्यातून आपल्या शरीरापासून आपल्याला घ्यायचे असतील, कोणाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला फुटबॉल खेळत असेल, कोणाला वाचन करायचं, कोणाला धर्मग्रंथ वाचन करायचे, तरी आपलं शरीर मन उत्तम लागतं, तरच आपल्याला त्या गोष्टीत रुची मिळते आणि त्या सगळ्या आपल्या आयुष्याचा आपण आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. म्हणून आपलं आयुष्य आरोग्य चांगलं पाहिजे. आणि मोक्ष प्राप्ती जर वाटलं की माझं सगळं ब्रह्मचर्य आश्रम झालं, त्यानंतर माझं गृहस्थ आश्रम झालेलं आहे, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, ह्या 4ही संन्यास आश्रमात गेलं तर मला वाटलं की आता मला चांगलं कार्य करून मी माझ्या कुटुंबाला व्यवस्थित केलं, माझ्या समाजाला मी व्यवस्थित केलं, आता माझं कार्य संपलेलं आहे, तर मला मोक्षप्राप्तीच्या मार्गाने जाण्यासाठी माझे धर्मग्रंथ वाचून मला त्या पद्धतीने जायचं आहे. तरी स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्हाला जर धर्मग्रंथ चांगले वाचायचे असतील, समजून घ्यायचे असतील, आज जाऊन शुभ घ्या. म्हणजे एवढी ताकद आपल्या शरीरात आली पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मला यातनं एकच सांगायचे की माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे, कारण शरीराचा नाश झाला असता इतर सगळ्या गोष्टींचा नाश होतो. म्हणून जे काही चांगल्या गोष्टी आपल्या शरीराला टिकून ठेवण्यासाठी आहेत, तो विवेक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोग्यदायी जे काही ज्ञान आहे ते आपल्याला जिथं मिळत तिथून आपल्याला घेता आलं पाहिजे. तशाच पद्धतीने आजचा जो काही 24 मार्च हा वर्ल्ड टीबी डे साजरा करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तर ह्यातूनच ही जनजागृती आपल्याला करायची आहे किंवा ट्युबरक्लोसिस हा आजार एक प्रकारची कीड लागलेली आहे. त्याला क्षय म्हणतात किंवा ह्याला राजक्षमा म्हणतात किंवा परमनंट ट्युबरक्लोसिस वगैरे बाकीचं म्हणतात. का तर एकदा चंद्राला सुद्धा अशा प्रकारचा आजार निर्माण झाला होता असं म्हणतात. का तर तो नक्षत्रांमध्ये भरपूर रस झाला होता. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जास्तीत जास्त व्यवहार करणे, म्हणजे कुपोषित अन्न सेवन करणे, आपल्या शरीरापेक्षा श्रम अधिक जास्त करणे, त्यानंतर वेगांचं धारण करणं आणि वेगळ्या प्रकारचे व्यसनं जे काय असतात, बिडी, सिगारेट, तंबाखू वगैरे, बाकीच्या ड्रिंक वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे शरीर खोकलं करून आपण घेतो, तर त्यामुळे अशा प्रकारचं शरीर बनलेलं असतं. समजा HIV वगैरे झालेला आहे, त्याच्यामध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज जे काही शरीर आपल्या शरीरात असतं, व्याधी प्रतिकार शक्ती राहील, त्याच्यामुळे ते काय अशा प्रकारचे आजार होतात. त्याला राजक्षमा का म्हणलंय, तो एक प्रकारचा सिंड्रोम सारखा प्रकार आहे. तो राजा आहे, राजा नुसता एकटा येत नसतो, त्याच्याबरोबर जो मंत्रिमंडळ लावाचा मग बरोबर येतो. तशा पद्धतीने एकदा ट्युबरक्लोसिस झालं की वेगळ्या प्रकारचे आजार त्यामध्ये निर्माण होणार. हा आजार जो आहे तो कुठल्या बॅक्टेरिया किंवा ह्याच्यामुळे होतो, तर जीवजंतूमुळं, तर त्याला मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस असा सांगितलेला आहे. तर हे जे काही ट्युबरक्लोसिसचा प्रकार आहे तो फक्त फुफ्फुसालाच होतो का, फक्त एक किंवा 2 किंवा 3 आठवड्याचा जर खोकला आहे आणि तो कुठल्याही औषधोपचारात जर हे देत नसेल दाल, तर मग आपण त्याला सरकारी रुग्णालयामध्ये पाठवायचं, त्याला त्याची बेडक्याची तपासणी करून घ्यायला लावायची आणि त्याच्यामध्ये ते जंतू कसे आढळतात का, किंवा सिव्हिल टेस्ट सारखे प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्टॅक्ट टेस्ट असतात आणि ESR वाढला, या सगळ्या गोष्टींच्या आधारे जर TB जर असेल असं जर निदान झालं तर तिथून फ्री ऑफ कॉस्ट त्याला उपचार केला जातो. म्हणजे योग्य वेळी जर त्याचं निदान झालं तर त्याला 6 महिन्यामध्ये जे काय आपली ABT आहे त्याला कॅट म्हणून आपण म्हणतो, अँटी ट्रीटमेंट जे काही आपण सुरू करतो, तर ह्या गोष्टी तिथं चालवून जातात. जर समजा वेळेवर उपचार घेतला नाही तर आपण बरं वाटलं 2 महिन्यांनी सोडला तर त्या गोष्टीचं रेजिस्टन्स, म्हणजे जसं आपण काय करतो की ऋतू बदलला की सुरुवातीला आपण जरी आजारी पडलो तर त्या ऋतूला आपण ॲडॉप्ट होतो. जसं आपण डार्विन्स सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, तर
जो गोल सर्वाइव्ह करतो जो फिटेस्ट आहे. तर डार्विन थिअरीनुसार प्रत्येक मनुष्य प्राणी किंवा जीवजंतू हा स्वतःला सर्वाइव्ह करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन त्यामध्ये करत असतो. तशा पद्धतीने त्या अँटीबायोटिक किंवा ते जे काय आपण घेत असतो त्या अँटीबायोटिक ड्रग त्याच्या विरोधात आपलं ते जीवजंतू सुद्धा स्वतःला वेगळ्या प्रकारे अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. 1-2 महिने घेऊन बरं वाटतं म्हणजे ट्रीटमेंट सोडली तर ते त्याला रेजिस्टन्स बनवतात, त्यांच्यावर परिणाम परत होत नाही. त्याच्यानंतर मग MDR-TB करतात, मल्टीड्रग रेजिस्टन्स. त्या जे नाही जातं त्याला मग ते मल्टीड्रग रेजिस्टन्समध्ये जातं आणि ते तर 2 वर्ष खावे लागतात आणि त्याच्यामध्ये कदाचित फुफ्फुसाला फायब्रोसिस वगैरे बाकीचं वगैरे होऊ शकतो. तर हा TB 1882 साली हा रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने तो शोधून काढला. त्यामुळे त्याला कॉक्स त्याचा आडनाव असल्यामुळे कॉक्स अशा प्रकारे त्याला अँटीकॉक्स ट्रीटमेंट आपण AET असं त्याला म्हणतो. तर अशा पद्धतीने हे समजा जसं मी म्हणलं की इम्युनिटी आपली पॉवर कमी झाली. एखादा चोर आहे, जर समजा तो एखाद्या गावामध्ये शिरला तर तो काय करतो, आधी फिरतात कुठं कड्या कुलपरी कमी, कुठं दुर्बलता आहे, कुठं सहजासहजी चोरी करता येईल ते पाहिलं. तशा पद्धतीने टीबीचे जंतू किंवा कुठल्याही जंतू आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस इन्फेक्शन होतं, एखादा तुमतो बाहेर जरी मातीमध्ये तुटला तर ते जे काही ड्रॉपलेट इन्फेक्शन आपण त्याला म्हणतो ते जर आपल्या फुफ्फुसामध्ये गेले किंवा आपल्या हाताला जर समजा श्वास नावाच्या आतमध्ये गेले तर संपूर्ण शरीरात फिरताना आधी सुरुवातीला तर तो फुफ्फुसामध्ये राहतो. म्हणून तर प्राणायाम करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन करणे किंवा सर्जी सुदर्शन क्रिया करतात तर त्यामध्ये फुफ्फुसांमध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे जसं स्पंज पाण्यामध्ये बुडवतो पिळून काढतो, बुडवतो पिळून काढतो अशी अवस्था होते. त्यामुळं श्वासोश्वास संपूर्ण फुफ्फुसामध्ये बसला जातो, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, ऑक्सिजन लेवल आतमध्ये चांगल्या प्रकारे जाते, सगळ्या शरीरामध्ये जाऊन प्रत्येक सेल टिश्यू ऑर्गनचं न्यूट्रिशन चांगलं होतं आणि इम्युनिटी चांगली होते. म्हणून तर अशा प्रकारचे व्यायाम आणि एक्सरसाइज करून आपण फुफ्फुसाची क्षमता देखील एक चांगले ठेवणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे ते जंतू जेव्हा संपूर्ण शरीरामध्ये फिरतात जिथं कुठं त्याला दुर्बलता दिसेल तिथं ते थांबतात आणि तिथं त्यांचं घर तयार करतात आणि इन्फेक्शन होतात. म्हणजे ज्यावेळेस कोण सिगारेट होत असेल, बाकी तंबाखू किंवा बाकी ह्या गोष्टींमुळे जर समजा त्याचं फुफ्फुस खराब होत असेल आणि आपण नॉर्मली श्वास घेतो तर 60% फक्त आपण फुफ्फुस भरतो, वरचं जे काय आहे फुफ्फुसाचे आपण लोक तिथपर्यंत हवा जात नाही. त्यासाठी विशेष प्राणायाम आपल्याला करावे लागतात आणि त्यामुळे निगेटिव्ह प्रेशर ज्यावेळेस सुद्धा शरीरात अडथळे सुद्धा सर्क्युलेशन सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला लागतं, फ्लश आउट होतं बॉडी सगळी आणि कंटिन्युटी इज द लाईफ आणि स्टॅग्नेशन इज द डेथ. जे स्टॅग्नेट जिथं होतं पाणी जर वाहत असेल तर त्यात वास येत नाही, ते पाणी पिण्यासाठी सुद्धा चांगलं असतं. पण जर ते थांबलं कुठं तर मग ते गटकं साठतं, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे चाटून इन्फेक्शन वास दुर्गंधी इन्फ्लामेशन. म्हणून सुरुवातीला शरीरासाठी 1 तास सकाळची गेलं सूर्यनमस्कार प्राणायाम या सगळ्या गोष्टी करून शरीर एकदम फ्लश आउट करून डिटॉक्स करून मग पुन्हा पुढच्या गोष्टी चालू करायच्या, कारण शरीराकडनं सगळ्या गोष्टी बरोबर होत असतात. आपण आपल्या गाडीला पुसतो, त्याला बाकीच्या गोष्टी करतो, महिन्याला सर्व्हिसिंग करतो, पण आपलं शरीर देवाने फुकट दिले त्यामुळे आपण तिकडे लक्ष देत नाही. जर मी एखाद्याला म्हटलं किंवा मी तुम्हाला एक 10 लाख रुपये देतो तुमचा उजवा डोळा द्या, तुम्हाला 20 लाख रुपये देतो तुमचा उजवा हात द्या, तुम्ही पाय द्या, तुम्ही किडनी द्या, तुम्हाला 25 लाख रुपये देतो, तुमचा एक हृदयाचा तुकडा द्या मी तुम्हाला 1 कोटी द्यायला लावतो, लिव्हरचा तुकडा द्या तुम्हाला 50 लाख द्यायला लावतो. बघा म्हणजे किती अनुभव शरीर आहे, पण देवाने फुकट दिल्यामुळं त्याची आपल्याला किंमत राहत नाही. जसं म्हणतो ना आपण माझे मुक्त दिलेले आहे जो फुकट घेतो अशी किंमत नाही. त्यामुळे शरीराकडे लक्ष द्या, शरीर आहे तर सगळं आयुष्य मजा करायची आपल्याला त्याच्यावर केंद्रित मानतो. मग ही ट्युबरक्युलोसिस ते जंतू ज्यावेळेस मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जेव्हा शरीरामध्ये इन्फेक्शन होतं त्यावेळेस काय होतं की जर फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं किंवा लिम्फ नोड्सचा मेंदूमध्ये किडनीमध्ये समजा आपल्याला बोनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जॉईंटमध्ये आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टीजमध्ये अशा प्रकारे देखील आपल्याला टीबीचे वेगळे आजार होऊ शकतात. पण त्याची लक्षणं काय तर बारीक ताप येतो, वजन कमी व्हायला लागतं, त्यानंतर भूक लागत नाही, चिडचिडपणा वाढायला लागतो, मेंटल डिस्टर्ब व्हायला लागतं आणि आपल्याला वजन कमी झालं म्हणजे आम्ही अक्षरशः त्या काट्यावर जाऊन मारायची गरज नाही, पण हायतेच आपल्याला जी काही शेल आहे ते व्हायला लागतात, तेच आपल्याला जी पहिला भेट होतात ते जरा पुढच्या भेट बसायला लागतात. आता आमचं उठत आलं जरा मोठं व्हायला लागलं त्यामुळं पण ते तशा प्रकारे वजन कमी व्हायला लागतं. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस आपण समजायचं. आता जेव्हा आपण आपल्या गावात फिरतो, गल्लीत फिरतो, घरात फिरतो त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे की 1 ते 2 आठवड्याच्या वर जर कोण फुकट असेल आणि विशेषतः लहान मुलं असेल, महिलांमध्ये जास्त असतील किंवा पूर्वी महिला चुलीपुढे काम करायचे त्यामुळे ते सगळं दूर जाऊन त्यांना ते खूप दुर्बल व्हायचे, त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि वृद्ध अवस्थेमध्ये जे काही जास्त उपचार असतात त्यांना म्हणा बाबा फ्रीमध्ये सगळे उपचार तुम्हाला होतात, तुम्ही सरकारी दवाखान्यात जा किंवा तुमच्या गावामध्ये PH सेंटर आहे तिथे जा आणि तपासणी करून. मग जर ते का करून घ्यायचं असेल, जर ते गेला नाही तर त्याच्या घरात सुद्धा तो जर टीबी असेल तर तिथे थुंकणार आहे तो
त्यातून घरामध्ये जाणार आहे, हवेद्वारे पूर्ण गल्लीत पसरणार आहे. त्याच्यामुळे जे काही दुर्बलता असेल आपल्या घरातील व्यक्तींना असेल किंवा इतरांना असेल त्यांना सुद्धा टीबी होण्याची शक्यता असते. आणि एकदा टीबी झाले की 6 महिने 9 महिने औषधं खाऊन त्याचे पुन्हा शरीराला त्रास, ज्या औषधांमध्ये जर इथॅमिटॉल असेल, रिफॅम्पिन असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही 4 ड्रग्स थेरपी असतात, तर ती थेरपी जेव्हा आपण सुरू करून देतो त्यावेळेस हळूहळू त्यामध्ये रिकव्हरी चांगल्या प्रकारे पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ट्युबरक्लोसिस हा जनजागृतीचा आजार आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आहे. त्याच्यामुळे जर आपल्यामध्ये जनजागृती निर्माण झाली तर त्याची लक्षणे काय, त्यावर कशा प्रकारे उपाय केला जातो आणि होऊच नये त्यासाठी किंवा झाल्यानंतर सुद्धा एक चांगल्या प्रकारे पंचसूत्री काय लक्षात ठेवायची की चिंतामुक्त जीवन जगायचं. कुठलाही आजार आपल्याला झाला, शुगर उद्या, डायबिटीज, बीपी, काय व्हायचं होईल, पण हे आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या आजाराला आपला मित्र करायचा. आणि त्या आजाराला नेमकं काय लागतं की काय चूक झाली म्हणून तो आजार झाला, तर त्याच्या कोर्समध्ये आपण त्या प्रकारे प्रॉपर आपलं जी काही आपली दिनचर्या आहे ती नॅचरल कशी करता येईल. लोकांना विशेषतः लवकर झोपा, लवकर उठा, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, बेकमॅन हेल्दी वाईज आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला आहार कुठला घेतला पाहिजे, चिंतामुक्त जीवन जगलं पाहिजे. आणि शेवटी आपल्याला लक्षात घ्या आपण त्या दिवशी शक्तीचा अंश आहे. आपण वेगळं कोण नाही, फक्त आपले नाव वेगळे आणि आपलं शरीर थोडंफार वेगळं. आपण त्याच एका तत्वापासून सगळेजण बनलेलं. इथं आल्यानंतर आपण वेगवेगळे भेद निर्माण केले. त्या ईश्वरी शक्तीला मनुष्यसृष्टी, प्राणीसृष्टी आणि जी काही वनस्पती सृष्टी हे सगळे एकाच दृष्टीने ते पाहतात, एकमचा तुकडा भोगवतो. त्या सगळ्या गोष्टी काय लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपण त्या जर ईश्वरी शक्तीचे अंश ब्रह्मास्मी असेल तर फक्त मला या पृथ्वीवर जे काही माझं कार्य करण्यासाठी मला इथे पाठवलेलं आहे तर ते चांगल्या प्रकारे परोपकारी वृत्तीने ते कार्य कसं होईल आणि हे जीवन एक चांगल्या पद्धतीने जगून आदर्श पद्धतीने इतरांसमोर निर्माण कसं करेल हाच फक्त आपल्याला ध्येय लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं आपल्याला कर्तव्य करायचं आहे एवढंच निश्चित लक्षात ठेवायचं आणि चिंतामुक्त जीवन जगायचं. आणि त्यानंतर पुढं बी, ए फॉर अँझायटीपासून दूर राहा, बी फॉर बॉटल म्हणजे जी काही व्यसनं आहेत, सिगारेट, दारू किंवा इतर सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण ते एक लागलेली कीड आहे. जसं एखादं झाड उमळून पडतं तशा पद्धतीने जर अशा प्रकारचे जर वाळवे आपल्या शरीरात लागले तर त्याची प्रतिकारशक्ती आपली कमी होते आणि जे काही त्याच्यामुळे फुफ्फुस खराब होतात, लिव्हर जे काही डॅमेज होतं ते पुन्हा इलिव्हरचं राहतं, त्याला पुन्हा वापस येत नाही. आणि 100 मुलांना जर एकदा सवय लागली तर त्यातून बाहेर पडणारे किंवा 5 ते 10 असतात ते नशिबाने. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे जायचंच नाही, ना चांगल्यासाठी ना वाईटसाठी. पैसा वाया जातो, नाव खराब होतं, शरीर खराब होतं, पुन्हा त्याला नीट होण्यासाठी पुन्हा येऊन जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये कधीच पडायचं नाही. आपल्याला फक्त आपलं ध्येय टार्गेट समोर दिसलं पाहिजे. ते ध्येय आणि टार्गेट करण्यासाठीच आपला जन्म आहे, त्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे. बी, सी आपण जे काही आहे ते सोशल देखील आपण आपलं ध्येय करत करत इतरांसाठी देखील आपण झगडलं पाहिजे. समाजातील एखादा दुसरा जो काही ज्वलंत प्रश्न आहे त्याला आपण घेतलं पाहिजे. जसं आता आरोग्याविषयक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अजूनही आपल्याला टीबी मुक्त करायचं आहे, इतरांना देखील आरोग्यामध्ये जनजागृती करायचं आहे, हे सुद्धा आपण वाहून घेतलं पाहिजे. आरोग्य सेवक आनंद दूर म्हणून सुद्धा आपण आपल्या भागामध्ये हे आपलं कार्य करत करत देखील आपण काम करू शकतो. डी फॉर डाएट आणि दिनचर्या ह्या सुद्धा गोष्टी चांगलं ठेवा. योग्य पोषणयुक्त सकस संतुलित आहार घ्या. सेंद्रिय पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करा. आज आपण पाहतो की T20च्या अंतिम युगामध्ये आपलं शारीरिक कष्ट खूप कमी झाले आहे. भारतीय संस्कृती आणि निसर्गाचा आपला संबंध तुटत चाललेला आहे आणि आधुनिकांचं आधानुकरण आणि वाढती व्यसनाधीनता, वाढत चाललेलं रासायनिक खतांचा वापर आणि ह्या सगळ्याच गोष्टीमुळं ह्या कलियुगाच्या परिणामस्वरूप जे काही आपले आत्मगुण आहेत, जे आपले आत्मिक गुण आहेत त्या ईश्वर शक्तीच्या अंशामध्ये तर त्या ईश्वराचे गुण आपल्याला सारखे कुठले ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती या सप्तगुणांचे आपण भांडार आहोत. पण त्या जागी काय आलेलं आहे, षडरिपू आले, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. आणि त्या षडरिपूंमुळं जे काही ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर, त्यातून हार्मोन इम्बॅलन्स हे सर्व निर्माण जे काही नॉन कम्युनिकेबल असंसर्गिक आजार निर्माण झालेले आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर पर्यंत सगळ्या गोष्टी, त्याला कुठल्याही प्रकारचे औषधं नाही, आयुष्यभर बऱ्या करायला लागतात. त्याच्यामुळे हे होऊच नाही, त्यासाठी प्रयत्न करायचे होणार आहेत, त्यांना पुन्हा नॉर्मलाइज कसं करायचं. तर ह्या पद्धतीने जी काही ट्युबरक्लोसिस आजचा दिवस आहे तर त्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की जर कुठं आपल्याला 2 आठवड्याच्या पेक्षा किंवा आठवड्याच्या पेक्षा जर जास्तीत जास्त खोकला पुन्हा येत असेल, तो जर वजन कमी झालेलं आहे किंवा आजकाल वजन जरी कमी झालं नसतं, बारीक ताप रात्रीच्याला येतोय, भूक मंदावली आहे, 2 नाश्ता पहिलं खायचा आपल्या वाकरीवर आलेलं आहे, असे काय असतील तर त्यांना जनजागृती करा. जास्तीत जास्त लोकांना त्यांची थुंकी, तपासणी, एक्सरे काढणं, इतर सगळ्या गोष्टीतून त्याला प्रॉपर वेळी तुम्ही मार्गदर्शन करा. कारण जर तुम्ही त्याला योग्य वेळी त्याला सावध केलं आणि जनजागृती जर केली तर त्याचं आयुष्य वाचेल आणि त्याला तुम्ही आरोग्यदान द्याल. आरोग्यदान त्याच्या झोळीत टाकणं म्हणजे त्याला धर्म जीवनाची जे आहे त्याच्या जीवनात त्याला ते दिलं हे गरजेचं आहे. हे जे काही पुण्य मिळणार आहे
तर ते तुम्हाला ही जी करन्सी आहे पुण्याची ती करन्सी वर चालते. रुपये पैसा डॉलर लिमिट ह्या फक्त ह्या आपल्या ह्याच्यामध्ये चालतं. तर खरोखर अशा प्रकारे वर्ल्ड टीव्ही डे निमित्त मी आपला 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या जर अजून आपल्याला काही शंका असतील तर आपण विचारू शकता. इथे बसलेले सर, माझे वरिष्ठ आणि इतर सगळेजण आपल्या शंकेचे आपले निरसन करतील. आणि आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा आपण संकल्प करूया की एकत्रित येऊ आणि आपला भारत देश आणि हे जग टीबी मुक्त करूया. आणि एवढं बोलतो, फक्त बोलताना भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. Right, many people are suffering from those type of diseases. So we want to know why this happens. Why? What is the reason behind that? Why people are suffering from diseases? Then what type of the care should be taken? What type of the food we should eat? How we manage our food management? Not only food, overall health tips should be given to you today. Okay, how you will become disease-free life will tell you forever till you are alive. We are saying that 100 years, suppose we should live, but nowadays you know that within 30, within 40 and 50 years only, right? People get attacked, and suddenly the person die on the same spot only. Day before yesterday only, in our village, Sakar village, that is my village, right? Where the one person, my uncle only. Suddenly, you are not having any type of the symptoms about the BP. No medicines was given to him. But then also suddenly that died on the spot only itself. Within 5 minutes, just the chest pain was started. And within a half an hour, till come to the Paranda, he died on the spot only. So why it is happening? Right? What is the reason behind that? So all these things will be explained to you in a very brief way. Okay, that is today we are celebrating TB days, but not only TB, all types of diseases are very important nowadays, and we must away from that. So what type of the habit we should follow in a whole day? What you should do? Right? You should get up early in the morning. You must do the exercise. Yes or no? Yes. Then you should know how much water should be drunk in a day. What type of the food should be eaten in a whole day. Yes or no? Yes. At what time you should sleep. At what time early you should get up early in the morning. Right? And tension-free life. And one more thing, that mobile-free life. You try to live as much as possible for you. Yes or no? Then only you will become happy and healthy. If you physically healthy and if you mentally not healthy, then nothing is good. Yes or no? So you have to keep in both the way happy, keep the happy, always happy in both the ways. So now your age is to study different type of the things, and you should learn many things. So whole life you can fight with that. Yes or no? So I hope that I am requesting both of you. So you come on the stage and just take a seat and try to continue your lecture. स्वागत होत आहे. मी आमच्या विद्यालयाचे आमचे सहकारी सचिनजी लावण सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पवार सरांचं स्वागत करायचं. त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री दत्तात्रय अडसूळ साहेब, क्षयरोग औषधोपचार पर्यवेक्षक, परंडा तालुका, यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही एकाच शाळेत शिकलो. श्री शिवाजी विद्यालय करंजकल्ला हे सरांचं गाव आहे आणि आपल्यासारखी जशी शाळेत गर्दी होते तशीच त्या शाळेत गर्दी असायची. कळंबून अख्खी बस भरून जायची त्या शाळेमध्ये. तर आमचे वर्गमित्र, मला ज्युनियर आहे, मी आमच्या वलेकर सरांना विनंती करतो त्यांनी कृपया अडसूळ साहेबांचा स्वागत करायचं.
मित्रांनो, क्षयरोग म्हणजे नेमकं काय, आज हा जागतिक क्षयरोग दिन का साजरा करावा लागतो आणि याचे कारण काय आहे, त्याच्यामुळे हा क्षयरोग होतो, आपण त्याच्यापासून कसे दूर राहू शकतो, आपण सेफ राहू शकतो,